पण काही जे फोटो आहेत तर त्याचं बॅकग्राऊंड बदलता येतं किंवा ड्रेस बदलता येतात, तुमच्या पोज बदलता येतात आणि या सगळ्या गोष्टी सध्या तुम्ही सगळेजण ए आयचा जमाना आहे. ए आय म्हणजेच काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याचा जमाना आला आहे. मग आता काय पुढचं सगळं भवितव्य अवघड झालेलं आहे. असे पण काही संवाद तुम्ही ऐकले असतील की सगळ्याच गोष्टी ए आयकडनं आयत्या मिळायला लागल्यावर लोकांना नोकऱ्या मिळेनाशा झालेल्या आहेत किंवा मेटानं 10,000 एम्प्लॉईज काढून टाकले वगैरे वगैरे, असं खूप सारं काही झालं. पण खरं सांगू का, ए आयचा जरी जमाना असला तरी काही अशा गोष्टी आहेत की ज्या भविष्याच्या दृष्टीनं तुम्हाला येणं फार आवश्यक आहे. आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आज बोलायच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी आहे प्रणाली कुलकर्णी. मी कपी क्लब नावाची एक संस्था चालवते. गेले 18 वर्ष पुण्यामध्ये मी 10वीपर्यंतच्या मुलांना मॅथमॅटिक्स आणि ॲप्टिट्यूड शिकवते. मी पॅरेंटिंग कोच आहे, करिअर काउन्सिलर आहे आणि माझ्याकडून जेव्हा DMIT टेस्ट करून घेतात विद्यार्थी आणि त्यांचे पालक, त्या सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की आम्ही करिअर कोणत्या क्षेत्रात करू. आता करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टेस्ट करून तुम्ही स्वभाव ओळखू शकता. तुम्ही आत्ताचे लेटेस्ट ट्रेंड्स काय आहेत ते बघू शकता. पण काही ज्या क्वालिटीज आहेत त्या तुमच्यामध्ये इनबिल्ट असाव्या लागतात. आणि त्या इनबिल्ट क्वालिटी शोधण्याचं काम आपण ह्या DMI टेस्टनुसार करत असतो. पण त्याही बरोबर अशा काही क्वालिटीज आहेत की ज्या आपल्याला येणं आवश्यक आहे. मग फ्युचरच्या दृष्टीने तुम्हाला रेडी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची क्वालिटी आहे ती म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. तुम्हाला राग येतो आहे किंवा तुम्हाला त्रास होतो आहे तर तो कशाचा होतो आहे? तुम्हाला भीती वाटते आहे का? तुम्हाला चिडचिड होती आहे का? किंवा तुम्हाला कधी कधी असं वाटतं की एखाद्याबद्दल प्रेम वाटतं, एखाद्या वेळेला दुःख होतं, एखाद्या वेळेला वेदना असं म्हणूया आपण, ती सहन करण्याची शक्ती आपल्याला येते किंवा एकमेकांना समजून घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशामुळे येतात? तर याच्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना ओळखायला येणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या भावना ओळखायला आल्या तर तुम्ही तशाच पद्धतीनं दुसऱ्याच्या समोरच्याच्या भावना ओळखू शकता. आणि ए आय कॉपी करेल, ए आय फोटो तयार करेल, ए आय कोडिंग करेल, ए आय खूप साऱ्या गोष्टी करत आहे, पण ए आय भावना नाही समजू शकत. आणि त्यासाठी ही जी क्वालिटी आहे ही देवाने आपल्याला दिलेली फार मोठी देणगी आहे. तर त्या भावना समजून घ्यायला शिका. कारण त्या भावना जर तुम्हाला स्वतःच्या समजता आल्या, समोरच्याच्या समजता आल्या तर तुम्ही उत्कृष्ट टीम प्लेयर व्हाल, उत्कृष्ट लीडर व्हाल. काही क्वालिटीज आहेत ज्याच्यामध्ये लीडरशिप फार महत्त्वाची असते आणि लीडर तोच होऊ शकतो, चांगला लीडर तोच होतो की जो त्याच्या टीममधल्या प्रत्येकाला समजून घेतो. मग अशा वेळेला जर तुम्हाला ते इमोशनल इंटेलिजन्स तुमचा चांगला असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं समोरच्याच्या भावना समजून घेऊ शकता. तर ही झाली आपली पहिली क्वालिटी. आता दुसरी क्वालिटी आहे ती म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंगचा साधा सोपा अर्थ असं घेऊया की एखादी नवीन गोष्ट तुम्ही पाहिली तर ती का तशी आहे, ती कशी तयार झाली आहे, त्याच्यामागे बेस काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे किंवा कशा पद्धतीनं त्याचा वापर करता येईल. आणि सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे ती जी वस्तू आहे, काय जे नवीन तुम्हाला दिसलेलं आहे, ही अशी आपण करू शकतो, हा विचार करणारं कोण आहे? हो, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. इन्व्हेन्शन्स असे आपोआप होत नाहीत. कुठल्याही नवीन गोष्टी, जसं की आपण आता कुठे बाहेर निघालो, सगळ्यात पहिल्यांदा आपण गुगल मॅप लावतो. गुगल मॅप लावतो आणि ती जी मॅपवाली कोणी मार्गदर्शिका असते ती तुम्हाला टर्न लेफ्ट, टर्न राईट, गो स्ट्रेट, टेक फ्लायओव्हर अशा सगळ्या सूचना देत असते आणि ती तुम्हाला मार्ग दाखवत असते. पण तो मार्ग तिला पाठ आहे का? नाही.
तो मार्ग जो आहे तो तिला फीड केलेला आहे, सॅटेलाईटद्वारे त्याची माहिती तिला दिलेली आहे. मग ही जी माहिती आहे, ही माहिती दिल्यानंतर AI काम करेल, ही माहिती दिल्यानंतर गुगल ॲप्स काम करतील. पण आपल्याला ती माहिती संशोधनात्मक वृत्तीनं शोधता येईल ना. ती देण्याचं काम माणूसच करतो. आणि मग ते देण्यासाठी योग्य पद्धतीनं सांगणारा माणूस जर नसेल तर ती माहिती योग्य पद्धतीनं दिली जाणार नाही. त्यामुळे क्रिएटिव्ह थिंकिंग फार महत्त्वाचं आहे. एक नवीन गोष्ट कुठलीही तुम्हाला जर दिसली तर तिच्याबद्दल स्वतःला प्रश्न विचारा, गुगल करा, त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, त्याची साईज, त्याचा उपयोग, त्याचा कुठे ठेवायचं, किती टेम्परेचरला वर्कआउट होत आहे, या सगळ्या गोष्टी आपण जर का समजा विचारत राहिलो, क्युरियासिटी दाखवली, तर तुम्हाला नक्कीच ती जी क्वालिटी आहे तुमच्यामधली क्रिएटिव्ह थिंकिंगची ती वाढवायला मदत होईल. आणि AIकडे नाही आहे बरं काही क्वालिटी. त्यामुळे आपण जर ती शिकलो तर आपण AIवर सहज मात करू शकतो. त्यामुळे ही दुसरी क्वालिटी अगदी महत्त्वाची आहे, ती म्हणजे बी क्युरियस. कायम तुमचं कुतूहल जागृत ठेवा. नेक्स्ट थर्ड क्वालिटी आहे ती आहे अडॅप्टेबिलिटी. तर अडॅप्टेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. आपल्याला सगळ्यांना चाकोरीमध्ये काम करायची सवय आहे. जे पठडीतलं आहे तेवढंच काम करायचं. पण नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन विषय आहे, नवीन काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अडॅप्ट करता यायला पाहिजेत. आता तुम्ही 8वीत गेला की तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट असतात. म्हणजे काय, तुम्ही हिंदी घ्या, संस्कृत घ्या, जर्मन घ्या, असे काही विषय तुम्हाला ॲड होतात. 11वी 12वीला तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट लँग्वेज एक वेगळा असतो, टेक्नॉलॉजी एक वेगळं असतं, तिथं चूज करायचं असतं. किंवा सुट्टीमध्ये सुद्धा सगळेच जण स्विमिंगचा क्लास लावतात म्हणून तुम्ही लावणार का? तर तुम्हाला कशाची आवड आहे ते शोधा आणि ते ॲडॅप्ट करा. ते शिकण्यासाठी थोडे कष्ट जास्त करायला लागतील, तुमचा कम्फर्ट झोन सोडायला लागेल. पण ती ॲडॅप्टेबिलिटी तुमच्यामध्ये जर असेल तर कारण इथून पुढे 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 अजून टेक्नॉलॉजी बदलत जाईल. जर तुम्ही इथंच अडून राहिलात तर नवीन काही शिकलंच जाणार नाही तुमच्याकडे. त्यापेक्षा अडॅप्टेबिलिटी ॲक्सेप्ट करा आणि त्यानुसार तुम्ही पुढे पुढे चालत राहा. की कितीही टेक्नॉलॉजी बदलली तरी तुम्ही ती अडॅप्ट करण्याची स्वतःमध्ये क्षमता डेव्हलप केली तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि ही अडॅप्टेबिलिटी AIमध्ये नाही आहे, ती आपल्यामध्ये आहे. हा नेहमी आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. तर हे खूप तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण करिअर चूज करण्यासाठी तुम्हाला जरी AIची जरी टेक्नॉलॉजीची गरज लागणार असेल तरी नवीन येणारी टेक्नॉलॉजी ही सतत अपडेट करत राहायची, अपग्रेड करत राहायचं स्वतःला, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अडॅप्टेबिलिटी ही नेहमी तुमची जागृत ठेवा. त्यानंतरची नेक्स्ट क्वालिटी आहे ती म्हणजे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्ह थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये फरक आहे. क्रिएटिव्हिटीमध्ये नवीन काहीतरी आर्ट, एखादी कला शिका, एखादी भाषा शिका, एखादं चित्र काढा किंवा म्हणजे तुम्ही स्वतः काहीतरी नवीन अशी एखादी गोष्ट शिका की जी तुमच्या संस्कृतीशी, जी तुमच्या आर्ट अँड कल्चर असंच म्हणतो आपण त्या गोष्टीला, की जिथं तुमचा बेस आहे आणि मन तुमचं रमणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना टू द रूट्स, तशा पद्धतीनं क्रिएटिव्हिटी कधी जन्माला येते तर तुम्हाला तुमच्यामध्ये ती काहीतरी वेगळं करण्याची क्षमता असेल तेव्हाच. वेगळं करण्याची क्षमता म्हणजेच ॲडॅप्टेबिलिटी किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग. हे सगळं एकमेकांवर अवलंबून असलं तरी क्रिएटिव्ह थिंकिंग साध्या सोप्या गोष्टी असतात. की माझ्याकडे फुलांचा हार आहे, झाला आहे आता, ते देवाला वाहून झालेलं आहे, पण ती फुलं चांगली आहेत, फ्रेश. मग मला ती परत देवाला जरी वाहता येत नसली तरी मी त्या हाराची फुलं काढून त्याची दारात रांगोळी तयार करू शकते छान. दिस इज कॉल्ड एज क्रिएटिव्हिटी. आणि अशा पद्धतीचे खूप छान छान तुम्ही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ तयार करणे, अशा तुम्हाला खूप शाळांमध्ये वगैरे गोष्टी शिकवल्या जातात. तर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या रिकाम्या बॉक्सपासून पेन स्टँड करता
किंवा वहीची जुनी कोरी कागदं असतील तर ती बाइंड करून घेऊन तुमची रफ बुक तयार करता. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रिएटिव्हिटी. आणि अजून नवीन आयडियाज, नवीन गोष्टी तुम्ही जर डोळसपणे बघितलं जगाकडे तर अजून खूप शिकाल. आणि क्रिएटिव्हिटी अशीच तयार होत असते, अशीच वाढत असते की सगळ्याच गोष्टी आपल्याला उपजत सुचतील असं नाही सगळ्यांनाच. काही जणं असतात की ज्यांना त्या उपजत येत असतात, काही जणांना मात्र दुसऱ्याचं बघून का होईना पण करायची इच्छा तरी होती आणि त्या तशा करत राहिल्या की मग आपल्याला सुद्धा करता येतं. क्रिएटिव्हिटी फक्त ह्या वस्तूंमध्येच नाही, तुमच्या लिखाणामध्ये सुद्धा तुम्ही दाखवू शकता. जर का समजा तुम्हाला काहीतरी छान लिहायचं आहे, एखादा निबंध लिहायचा आहे, तर तुम्ही वेगवेगळे पॅरेग्राफ, वेगवेगळे पुस्तकं रिफर करून स्वतःचं नवीन क्रिएशन करू शकता आणि त्याला नक्कीच तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. तर क्रिएटिव्हिटी इज नॉट ओन्ली फॉर दीज थिंग्स. काही पेन स्टँड किंवा मी अशी सोपी उदाहरणं दिली तुम्हाला, पण ह्याच्यापेक्षा अवघडसुद्धा खूप गोष्टी तुम्ही क्रिएटिव्ह माइंडसेटनं करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी AI ला येत नाही पण तुम्हाला ती शिकायची आहे, तुम्हाला ती अवलंबायची आहे, शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिपेंडन्स. रोज स्वतःची कामं स्वतः करता येणं, यालाच म्हणायचं इंडिपेंडन्स. नाहीतर आई माझी बॅग भरून दे, आई मला जेवायला वाढ, आई माझ्या अंघोळीचं पाणी काढून दे. आता काही मुलं तर अक्षरशः मुलीसुद्धा, म्हणजे मुलंच असं नाही, मुलीसुद्धा. मी मुलांचा असा आवर्जून उल्लेख करते म्हणून तुम्ही रागवू नका मित्रांनो. मुलं काय आणि मुली काय, इतके तुम्ही डिपेंडंट आहात दुसऱ्यांवर, आईवर, बाबांवर, आजीवर, सगळ्यांकडनं तुम्हाला असं वाटतं की त्यांनी माझ्यासाठी हे करायलाच पाहिजे. पण हे तुमचं स्वतःचं काम आहे. जेवण झाल्यावर जर स्वतःचं ताट स्वतः उचलून ठेवलं तर काही तुम्हाला त्याच्यासाठी वाईट वाटायचं काहीच कारण नाही आहे. किंवा आपले युनिफॉर्म रोज आपला घडी करून ठेवा, आपल्या बुटांना पॉलिश करून ठेवा. रात्री सकाळी गडबड होते, सकाळी अगदी सेकंदचा वेळ आपण लढवतच असतो तो, तर त्यावेळेला आपली गडबड होऊ नये म्हणून सॉक्स, रुमाल किंवा बॅग भरून ठेवायची. ही जी कामं आहेत ती त्याला आपण इंडिपेंडन्स म्हणूया. इंडिपेंडन्स अजून वेगळ्या पद्धतीचा पण असतो, पण आत्ता तुमच्या लेवलला हा इंडिपेंडन्स आहे. तर तुम्ही डिपेंडंट राहू नका कुणावरही. जेव्हा तुम्ही स्वतःची कामं स्वतः करायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्यासुद्धा कमांड आपण AI ला देऊ शकतो. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. तर कुठलीही नवीन शोध, नवीन इन्व्हेन्शन जर तुम्हाला हवं असेल तर आधी त्याच्यासाठी तुम्हाला ती गरज वाटायला पाहिजे ना, की मला आता उठून बटन बंद करायचा कंटाळा आला आहे, त्यावेळेला मग मी त्या रिमोटचा शोध लावू शकते की हां मला हातात बसून बटन बंद करता येईल. पण जर का समजा ती गरज तुम्हाला कळलीच नाही, तुमच्या हातात आधीच रिमोट आला आहे, त्यामुळे ती अशी गरज वाटू शकते हेच माहिती नसेल तर त्यापेक्षा जेवढं तुम्ही इंडिपेंडंट व्हाल तेवढ्या तुम्हाला त्या गरजा जास्त कळतील आणि मग ह्या गोष्टींचा नवीन शोध लावता येईल. मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आपल्याकडचं प्रत्येकजण एक शोध लावणारा व्हायला पाहिजे, कारण आपले फ्युचर माइंड्स एकदम डेव्हलप्ड असायला पाहिजे. आपण भारतीय लोक आहोत आणि आपला माइंडसेट एकदम क्युरियस आहे. आपल्याला सगळ्या गोष्टींची उत्सुकता खरंच खूप वाटते आणि तुमच्या भाषेत सांगायचं तर आपण जुगाडू पण आहोत. तेवढेच आपण काहीतरी इकडचं तिकडचं जोडू, शॉर्टकट मारू, पण ती गोष्ट तयार करतो आणि हेच हवं आहे आत्ता सध्याच्या काळात. म्हणजे शॉर्टकट मारू नका, पण काहीतरी नवीन तयार करायला शिका. तर काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला आवर्जून इथं देते आहे आणि अजून तुम्हाला काही क्षेत्रातली माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा आणि ॲक्टिव्हिटी केल्यावर एक थंब नक्की टाका. पुढे एक स्क्रीन येईल, त्याच्यावर तुमच्यासाठी काही ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या ॲटलिस्ट 15 दिवस तुम्ही फॉलो करा आणि मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते आहे. ओके.